प्रत्येकाच्या यशामागे एका गुरुचा हात असतो. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलं आणि जगण्याची शिकवण दिली ते आपले आई-वडील. ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आणि आपलं आयुष्य घडवलं ते आपले शिक्षक आणि ज्यांनी अध्यात्माच्या मार्गावर चालायला शिकवलं ते आपले स्वामी. या सगळ्या गुरूंचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे जो आपल्या जीवनातील अज्ञानाचा आणि वाईट गोष्टींचा अंधकार दूर करून ज्ञानाचा आणि योग्य मार्गाचा प्रकाश दाखवतो. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. स्वामींना पिवळा नैवेद्य दाखवतात म्हणून आज स्वामींसाठी मुगाचा शिरा म्हणजेच मुगाचा हलवा बनवायला घेतला. डाळ भिजली असेल ना तर काही नाही, हा मुगाचा शिरा 15 ते 20 मिनिटात बनतो. मुगाची डाळ 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट केली. काजू बदाम तुपातून तळून घेतले आणि त्याच तुपामध्ये 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन खरपूस भाजून घेतलं. त्यामध्येच वाटलेली मुगाची डाळ मिक्स केली. जोपर्यंत त्याला रवा टेक्स्चर येत नाही तोपर्यंत हे खरपूस भाजत राहायचं. आता इथे साखरेचं पाणी करायचं. इथलं माझं प्रमाण हे 1 वाटीचं आहे. त्यामध्ये वेलचीची पूड आणि केसर मिक्स केले आणि साखर एकदा पाण्यात विरघळली की गॅस बंद करायचा आहे. साखरेचा पाक नाही होऊ द्यायचा आहे. तर बघा इथे आता ह्याला रवा टेक्स्चर आलेला आहे. आता याच मोमेंटला ह्याच्यामध्ये ते साखरेचं पाणी आणि ड्रायफ्रुट्स मिक्स केलेत. तर गुरुपौर्णिमेनिमित्त तयार आहे स्वामींसाठी हा मुगाचा शिरा. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.